तर पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलं आहे। या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची एक टीम नृसिंहवाडी मंदिर परिसरामध्ये दाखल झाली असून मंदिराच्या पाणी पातळीची टीमनं पाहणी केली आहे। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे। मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। एनडीआरएफची एक टीम देखील नृसिंहवाडी मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या एकूण सगळ्या परिस्थितीचा अंदाज या ठिकाणी घेत आहेत। आपल्यासोबत एनडीआरएफचे शिंदे साहेब आहेत। काय परिस्थिती एकूण या आपल्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील या भागामध्ये दिसून येते? कोल्हापूरमध्ये आमची टीम ही 1 तारखेला इथं पोहोचली होती। त्याच्यानुसार पावसाचं जे ऑरेंज अलर्ट सांगितलं होतं कोल्हापूरमध्ये, जसं तो अजून चालू आहे हा ऑरेंज अलर्ट। पाऊस हा चालूच आहे कंटिन्यू, जसं आज पाहताय तुम्ही थोडंसं शांत झालेलं आहे। पण पाण्याची पातळी ही जशी 22 होती पंचगंगेची, ती आज अखेर 33 आहे कोल्हापूरमधली आणि इथली 35 आहे। तर याचा अलर्ट 36 सांगितलेला आहे आणि डेंजर लेवल ही 38 आहे। तरी मी कोल्हापूरवासियांचे भाविक येत आहेत ना, त्यांना थोडंसं ह्या वेळी थोडंसं थांबण्याची गरज आहे, कारण की डेंजर लेवलला पोहोचण्याची पातळी पोहोचत आहे। तरी थोडंसं त्या लोकांनी ह्याची म्हणजे काळजी घ्यावी या गोष्टीची। तर आत्ता या ठिकाणी जी पातळी आहे नृसिंहवाडी मंदिर परिसरातली ती 35 ते 36 आहे आणि जी धोकादायक पातळी आहे ती 38 आहे। म्हणजे अगदी 2 ते 3 फूट जर पाणी वाढलं तर या ठिकाणी पाण्याची पातळी अधिक वाढली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते। आणि याच अनुषंगानं एनडीआरएफच्या पथकाने या ठिकाणी येऊन पाहणी करून भाविकांना किंवा दत्त मंदिर प्रशासनाला देखील सूचना केल्या आहेत की भाविकांना आता या परिसरामध्ये येऊन द्यायचं का नाही। तर अशा पद्धतीनं सध्या जरी थोडासा पावसानं सकाळपासून उसंत घेतली असली तरी पंचगंगा खास करून जी पाण्याची पातळी वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर प्रशासन या ठिकाणी भाग असो किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी परिस्थिती हाताळली जाईल त्या सगळ्या परिस्थितीवरती एनडीआरएफ लक्ष ठेवून आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नृसिंहवाडी, कोल्हापूर।